नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा येथे केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनचा मूक मोर्चा। भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे। दिनांक 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या देशव्यापी भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीने आज नांदुरा येथे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित व गंभीर मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। देशभरातील औषध विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करणे, कॉर्पोरेट साखळ्यांकडून होणारे अव्यावसायिक व अनैतिक डिस्काउंट थांबविणे, तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देश व रुग्णांचे संरक्षण करणे या मागण्यांचा समावेश होता। या संदर्भात केंद्र शासनाने जारी केलेली GSR 817 दिनांक 28/8/2018 आणि GSR 220 दिनांक 26/3/2020 हे निर्णय मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे। रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना उद्देशून निवेदन नांदुरा तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले। मूक मोर्चाची सुरुवात सरकारी चावडी येथील विजय मेडिकल स्टोअर्स समोरून करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मार्ग, रेल्वे स्टेशन परिसर, सुभाषचंद्र बोस चौक, मलकापूर रोड मार्गे मोर्चा नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशन कार्यालयासमोरून तहसील कार्यालयात पोहोचला। तेथे सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनामध्ये जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रेमचंद जैन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन घनोकार, विजय डवंगे, नांदुरा तालुका अध्यक्ष विलास उज्जैनकर, उपाध्यक्ष अर्जुन कुटे, शकील शिवाणी, कोषाध्यक्ष राजेश चांडक, सहसचिव रोशन बिचारी, निमगाव प्रतिनिधी राजेश उगळी, मंगेश भोपळी यांच्यासह तालुका संघटनेचे मार्गदर्शक सुरेश राठी, सतीश गोठी, नितीन अग्रवाल, प्रकाश वरंदानी, तसेच महिला प्रतिनिधी सौ लताजी प्रेमचंद जैन, सौ पद्माताई नितीन अग्रवाल, सौ पुष्पाताई गजानन घनोकार, सौ अनुराधा विजय डवंगे आणि संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असून निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाचे शांततेत विसर्जन करण्यात आले।